पालिका आयुक्त सचिन उंबाचे यांनी आत्ताच पत्रकार परिषद घेतली आणि पत्रकार परिषदेमध्ये सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीचा प्रभाग रचना त्यांनी जाहीर केली। प्रभाग रचना जाहीर करत असताना 2017ची जी काही रचना होती तीच यावेळेस त्यांनी अगदी म्हणजे कॉपी पेस्ट केलेली आहे आणि लोकसंख्येच्या बाबतीतही तशाच पद्धतीनं त्यांनी 11ची 17ला घेतली होती आणि 17ची आता पुढे ते कंटिन्यू करतात। तर आता जो आपण बघणार आहे तो प्रभाग क्रमांक 11। प्रभाग क्रमांक 11चं वैशिष्ट्य असं की कैलासवासी महेश कोटे यांचा हा प्रभाग विधानसभेच्या निवडणुकीनंतर काटेकी टक्कर ज्यांनी भाजपाला दिली ते महेश कोटे हे म्हणजे त्यांच्या विधानसभेच्या निवडणुकीनंतर त्यांचं निधन झालं आणि त्या निधनानंतर एक वेगळं राजकारण किंवा वेगळ्या राजकारणाची समीकरणं मांडली गेली, आखली गेली आणि निर्माण झाली। ह्याच्यामध्ये 2011ची 11 प्रभाग क्रमांक 11 जो आहे तो आता सर्वांचं लक्ष केंद्रित करून देणारा प्रभाग आहे। शहर उत्तरमध्ये असलेला प्रभाग क्रमांक 11 हा पूर्णपणे बीडी घरकुल संभाजी हायस्कूलचा जो परिसर आहे किंवा हैदराबाद रोड किंवा यार्ड परिसर मार्केट यार्डाचा जो परिसर आहे तो पूर्णपणे या प्रभागामध्ये येतो। आणि वैशिष्ट्य म्हणजे की 10 आणि 11 हे महेश कोटे यांचं प्राबल्य किंवा त्यांची ताकद किंवा त्यांचं वर्चस्व असलेला हा प्रभाग, त्यापैकी एक 11 हा शहर उत्तरमध्ये जरी येतो पण ह्याच्यामध्ये वैशिष्ट्य असं की शहर उत्तरचे आमदार भाजपाचे आमदार विद्यमान आमदार विजयकुमार देशमुख हे असताना देखील महेश कोटे यांचं वर्चस्व हे प्रभाग क्रमांक 10 मध्ये जसं दिसतं तसंच 11 मध्ये दिसतं। या प्रभाग क्रमांक 10 मधली जी काही लोकसंख्या निश्चित करण्यात आलेली आहे ती 34,150 ही जवळपास बऱ्यापैकी लोकसंख्या आहे आणि तेलुगू भाषिक लोकसंख्या असलेला हा परिसर आहे। आणि या प्रभागाचं वैशिष्ट्य असं की बहुतांश हा 75% भाग हा पुन्हा उत्तरमध्येच येतो, काही थोडासा भाग हा मध्यमध्ये जातो। विधानसभेच्या निवडणुकीनंतर किंवा महेश कोटे यांच्या निधनानंतर या प्रभागामध्ये पुन्हा कशा पद्धतीनं राजकारण व्हावं, कारण सांगायचा हेतू असा की महेश कोटे यांच्या निधनानंतर एक सहानुभूतीची लाट या प्रभागात आजही आहे। महेश कोटे यांच्या निधनानंतर प्रथमेश कोटे काय पद्धतीनं ह्याच्यामध्ये त्यांनी निर्णय घेणार, कारण ह्याच्यामध्ये जे काय यापूर्वीचे जे नगरसेवक आहेत की ते मग हंचाटे आणि अंकाराम हे आजही आता ते शिवसेनेतच आहेत। हंचाटे हे दरम्यान भाजपाकडे आले, देशमुखांचं नेतृत्व स्वीकारलं आणि आता पुन्हा मध्यचे नेतृत्व नव्याने निर्माण झाल्यावर हंचाटे तिकडे गेले, अंकाराम हे तिथंच आहेत, मगर हे अशाच पद्धतीनं ते आहेत। म्हणजे थोडक्यात असं की आता येणाऱ्या काळामध्ये शहर मध्य आणि शहर उत्तर या 2 मतदारसंघाच्या बाजूवर असलेला हा मतदारसंघ 2 नेतृत्वामध्ये एक वेगळी टसन, एक भावनिक साध एकमेकाला कशा पद्धतीने घालणार, कोण कुणाला कसा प्रतिसाद देणार का कोण कुणाला त्याच्यामध्ये आपली रणनीती आखणार किंवा त्याला छेद देणार त्याकडे आता सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे। विशेष म्हणजे प्रभाग क्रमांक 10 आणि 11 हे जसे चर्चेचे विषय आहेत तसाच हा प्रभाग क्रमांक 11 आहे। ब्रेन न्यूज करता यासिन शेखसह मी नितीन पात्रे।